काही वर्षांपूर्वी स्किन केअर असं सर्च केलं. 30च्या वर गेलं आपण की साधारण आपल्याला वाटू लागतं की आपल्याला स्किन केअर करायचे. पण जसं काही मी ते इंटरनेटवर टाकलं, म्हणलं तसं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. व्हिटॅमिन सी सिरम, हे सिरम, ते सिरम, रेटिनॉल, ॲसिड्स, मॉइश्चरायझर्स, क्रीम्स, टोनर्स, नाईट क्रीम्स, मास्क, म्हणजे ते पाहून लिटरली चक्कर यायला लागली आणि मी सगळं बंद केलं. आणि मग थोडे दिवसांनी विचार केला की खरंच स्किन केअर किंवा त्वचेची काळजी घेणं आधी गरजेचं आहे का ते बघूया. कारण माझी आई, मावशी, आजी त्यांच्याकडे काही स्किन केअर किंवा असा काही विषयच नाही आहे. त्यांच्याकडे ना क्रीम्स आहेत, ना मॉइश्चरायझर आहे, ना काही. म्हणजे ती घरातून शिकण्याची किंवा त्याची सवय नाही. त्याच्यामुळे मग त्यांना गरज नव्हती. मग आपल्याला काय गरज आहे? तर हे जेव्हा थोडासा रिसर्च करायला सुरुवात केलं तेव्हा लक्षात आलं की स्किनवरती 3 मेजर गोष्टींचा परिणाम होतो. एक तर न्यूट्रिशन, आपण जे खातो ते, आपल्या आजूबाजूचं वेदर, एन्व्हायरमेंट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे एज, आपलं एज जसं वाढत जातं. तर जर आपल्या आधीची पिढी आणि आपली पिढी ह्याचा थोडंसं कंपॅरिझन केलं तर त्यांचं न्यूट्रिशन, त्यांचं खाणं हे अगदी खूप पटीने न्यूट्रिशियस होतं. एक तर फळं, भाज्या, भाकरी, भात हे त्यांचं मेन अन्न. आणि आपण काय खायचो, आपण काय खातो? पिझ्झा, पास्ता, नूडल्स, सँडविचेस आणि बरंच काही. तर हा एक भाग आहे की आपलं मेन जे न्यूट्रिशन आपण बॉडीला आतून देतो ते कमी झालं आहे. कारण आपलं खाणं आपण बदललं आहे, सवयी बदललेल्या आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बाहेर ज्या गोष्टी मिळतात आता नॅचरली सुद्धा, त्यासुद्धा खूप वेळा बायोटेक्नॉलॉजिकली मॉडिफाईड असतात. त्याच्यामध्ये तेवढे न्यूट्रिशियस घटक, सगळे विटॅमिन्स आणि सगळं काही असेलच असं नाही, जितकं आधीच्या पिढीला मिळत होतं. त्याच्यामुळे न्यूट्रिशन हा भाग थोडा कमी झाला आहे. म्हणजे स्किनला जे आतून बॉडीने द्यायचं आहे ते थोडं कमी झालेलं आहे. आणि बाहेर पोल्युशन इतकं आहे जे आधीच्या काळी बरंच कमी होतं, ते आपण फेस करतो. इवन हीटही एवढी वाढली आहे. या सगळ्या घटकांचा स्किनवरती परिणाम होतो. आणि तसंच तिसरी गोष्ट म्हणजे एज. जसं आपलं एज वाढत जातं, आपल्या सेल्स, आपल्या चेहऱ्यावरच्या सेल्स किंवा हेअर, शरीर हे सगळं वाढत जातं. जसं जसं एज वाढेल तसं तसं त्या गोष्टींचं पण एज वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ते प्रिझर्व जितके दिवस करू शकतो तितके दिवस तरी तो प्रयत्न तरी आपण करावा का? तर हो, त्या प्रयत्नासाठी स्किन केअर गरजेची आहे. म्हणजे जे आतनं मला न्यूट्रिशन मिळत नाही आहे ते मी थोडंसं बाहेरून मदत केली स्किनला तर चालेल, हो की नाही, असं मला वाटलं. आणि असं वाटलं की स्किन केअरची रिक्वायरमेंट आहे. पण म्हणून असा एक मोठा ट्रे बनवला आहे. त्याच्यात असे सिरमच्या बाटल्या, मग मॉइश्चरायझर्स, मग टोनर्स आणि मग असं बरंच काही. मग सकाळी एक रुटीन, संध्याकाळी एक रुटीन, रात्री एक रुटीन, ह्याची काही गरज नाही आहे. मोजक्याच प्रॉडक्ट्समध्ये आणि आपल्या खिशावरती कमीत कमी ताण पडेल अशी स्किन केअरही आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी म्हणून जो बराच मोठा रिसर्च मी केला, बरेच व्हिडिओज पाहिले, असं लक्षात आलं की मराठीमध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या किंवा महाराष्ट्रीयन लोकांनी आपल्या स्किनवरती ट्राय करून काही गोष्टी सांगितल्या आहेत असं जरा कमी सापडलं. पण त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे प्रोडक्ट्स खरेदी करून बरेच पैसे आणि वेळ वाया घालवून मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या आणि त्याच थोड्या टिप्सच्या स्वरूपात देण्याचा मी प्रयत्न करणार.